ऑफ स्पीच शिकलो, त्याच्यावरची एक्सरसाइज वगैरे पण तुम्ही मला काल पाठवली. आज आपण त्याच पार्ट ऑफ स्पीचमध्ये एका स्पेसिफिक टॉपिकचा अभ्यास करणार आहे आणि तो टॉपिक आहे आर्टिकल. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आर्टिकलची माहिती आहे, शाळेमध्ये असं शिकवण्यात आले असेल की AIOU यांनी जर वाक्याची एखाद्या नामाची सुरुवात होत असेल तर त्याच्या आधी तुम्हाला ॲन वापरायचं आहे आणि त्याच्या याच्याने जर होत नसेल तर वापरायचं आहे. पण हा नियम पोरांनो एक 4थी 5वी नंतर थोडासा लिमिटेड ठरतो आणि म्हणून थोडं त्याच्या पुढचा एक नियम आज आपण इथे अभ्यासणार आहोत. तोही थोडासा बघा. आता बघा इथे AIOU या शब्दांचा वापर न करता आपण शब्द उच्चारांचा वापर करणार आहोत. जसं ए उपपद बघा, मी नियम असा लिहिलाय की ज्या नामांची सुरुवात किंवा उच्चार आणि ई या शब्द उच्चाराने होत नसेल तर तुम्हाला त्याच्या आधी काय वापरायचं आहे? ए वापरायचं. सो उदाहरणार्थ ट्रीचा उच्चार करा, सुरुवात कशाने झाली? टने झाली. याच्यापैकी कशाने झाली का? नाही, म्हणून काय वापरायचं आहे तुम्हाला? ए वापरायचं आहे. पेनचा उच्चार करून बघा, पने होतंय, याच्यापैकी कशाने होतंय का? नाही, म्हणून ए वापरायचं. आता तुमच्या नियमाप्रमाणे सुरुवात कशाने झाली? यू ने झाली. युनिव्हर्सिटी. काय वापरायला पाहिजे होतं याच्या आधी? ॲन. पण ॲन नाही वापरता येणार आपल्याला, कारण का उच्चार करून बघा, ह्या शब्दाचा उच्चार युनिव्हर्सिटी असा होतो, म्हणजे य ने होतो पोरांनो, आणि म्हणून तुम्हाला याच्या आधी ए वापरायला लागणार आहे. कन्फ्यूज होऊ नका. युनिफॉर्म याचा पण उच्चार य ने होतोय, जरी यू असला तरी उच्चार मात्र य ने होतोय, म्हणून तुम्हाला युनिफॉर्मच्या आधी ॲन न वापरता काय वापरावं लागणार आहे? ए वापरावं लागणार आहे. लक्षात घ्या. त्यानंतर ॲन उपपद वापरायच्या नियमांमध्ये काय? ह्याच शब्द उच्चाराने जर नामांचे उच्चार होत असेल आद्याक्षराने तर तुम्हाला त्याच्या आधी काय वापरायचं असेल? ॲन वापरायचं. जसं उदाहरणार्थ बघा, अम्ब्रेला सुरुवात कशाने झाली? यू ने. अ ने उच्चार होतोय, आहे का? हो आहे, म्हणून ॲन वापरा. अँड ओल्ड मॅन, ओ ने झालाय, आहे, म्हणून ओल्ड मॅन. ऑनेस्ट उच्चार कसा करतो आपण याचा? एच ने जरी सुरुवात झाली पोरांनो, ह्या नियमाप्रमाणे इथे वापरायला पाहिजे होतं, पण उच्चार त्याचा ने होतं. ऑनेस्ट. इंग्लिश मध्ये याचा उच्चार ऑनेस्ट आहे आणि म्हणून ने होतोय, म्हणून आपल्याला ॲन वापरायचं आहे. अँड आर याचं प्रोनाउन्सिएशन बरेच जण आवर, बिवर, हावर असं करतात. ऍक्च्युली आर असा उच्चार करायचा याचा, आर, म्हणून आने उच्चार प्रोनाउन्सिएशन होतोय, म्हणून त्याच्या आधी आपण काय वापरलाय? ॲन वापरलाय. असे काही अपवादात्मक शब्द आहेत पूर्ण, म्हणून ह्या नियमाने जर तुम्ही गेलात ए आणि ॲनच्या बाबतीत तर जनरली वाक्य तुम्हाला ओळखायला चुकणार नाही. लक्षात घ्या. त्यानंतर येतं द उपपद. ह्या द उपपदामध्ये पोरांनो काही नियम आहेत. जसं उदाहरणार्थ विशिष्ट वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी आय फाउंड द बुक विच वॉज लॉस्ट. हरवलेलं पुस्तक ना, स्पेसिफिक, म्हणून त्या पुस्तकाच्या द बुक असा हा आपण उल्लेख केला, विशिष्ट असल्यामुळे. दिशांच्या नावापूर्वी सुद्धा तुम्हाला द वापरायचा आहे. द ईस्ट, द वेस्ट. विश्वातील एकमेव वस्तू द सन, द मून, द अर्थ. ओके. क्रमवाचक शब्द असतात बघा, द फर्स्ट, द सेकंड, तसं द 50th. पर्वतरांगा, सागर, ग्रंथ, वाद्य, शहर यासारखी जे नाम आहेत विशिष्ट खास, त्याच्या पूर्वी सुद्धा आपल्याला द वापरावा लागतो. कुळातील व्यक्तींच्या अनेक वचनी नावापूर्वी सुद्धा तुम्ही ऐकलं असेल द गांधीज किंवा द टाटाज, तर त्यांच्या आधी तुम्हाला द शब्द वापरावा लागतो. या अशा विशिष्ट नियमांना धरून आपल्याला आर्टिकलचा वापर करता येईल.